हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। हिंदू पंचांगामध्ये प्रत्येक वाराला विशेष असं महत्त्व आहे। गुरुवार हा दिवस स्वामी समर्थांना अर्पण केला आहे असं म्हटलं जातं की या दिवशी स्वामी समर्थांचे व्रत आणि पूजा केल्यामुळे अनेक दुःख दूर होतात। भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे त्यांचा लोकप्रिय शब्द भक्तांना नेहमी जगण्यास बळ देतात। भक्तांच्या मते स्वामींचं नाव घेतल्यामुळे नवीन ऊर्जा प्राप्त होते, तसेच नैराश्य दूर होतं। तर यंदा 31 मार्च 2025 वार सोमवार या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा केला जाणार आहे। याच दिवशी मंगळवेढ्यातून पहिल्यांदा महाराज अक्कलकोट नगरीमध्ये आले होते, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरामध्ये मुक्काम केला होता। तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया, शके 1856 हा दिवस होता रविवार। स्वामींनी महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केलं। श्रीपाद वल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांच्यानंतर भगवान श्री दत्तात्रयांचे ते तिसरे पूर्णावतार असल्याचं मानलं जातं। उद्याचा दिवस हा सर्व स्वामी भक्तांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे। आपल्याला उद्याच्या दिवशी अशा कोणत्या सेवा करायच्या आहेत, तसेच त्यांच्या आधीपासूनच्या काही सेवा सुरू आहेत, जसं की ज्यांची 21 दिवसांची किंवा 11 दिवसांची 7 दिवसांची सेवा सुरू असेल तर त्यांनी सेवेची सांगता करायची आहे। त्याचबरोबर उद्याच्या दिवशी अशा कोणत्या सेवा केल्यामुळे आपल्याला महाराजांचे अखंड आशीर्वाद लाभतील। तुमचा मासिक धर्म सुरू असेल, घरामध्ये सुतक पडलेला असेल, विटाळ असेल तरी देखील तुम्ही या सेवा करू शकता। या सेवेने तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। वर्षातनं एकदाच आपल्याला ही संधी मिळते, त्यामुळे नक्कीच तुम्ही या सेवा कराव्यात। त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तुम्हाला अशा कोणत्या वस्तू दान करता येतील याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, उद्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिनाच्या निमित्ताने ज्या सेवा आपल्याला करायच्या आहेत त्यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे। त्यानंतर घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची आहे। अंघोळ वगैरे झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे। उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केल्यानंतर देवपूजा करायची आहे। जर तुम्हाला महाराजांच्या मूर्तीची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करायची असेल तर उद्यासारखा दिवस नाही, तुम्ही नक्कीच महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ही तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये स्थापित करू शकता। आता जर तुमच्याकडे महाराजांची मूर्ती आधीपासूनच असेल तर तुम्हाला एक पूजा मांडणी करायची आहे। त्यासाठी एक छोटासा पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे, त्यावरती लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे। एक समई तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला सुपारी स्वरूप गणपती बाप्पांचं पूजन करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्या देवाऱ्यामध्ये असलेल्या स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवरती उद्याच्या दिवशी न चुकता अभिषेक तुम्हाला करायचा आहे। आता तुमच्याकडे मूर्ती नसेल, फोटो असतील तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। पूजा मांडणी तुम्ही वेगळी मांडू शकता किंवा देवाऱ्यामध्ये सुद्धा पूजा तुम्ही करू शकता। पण जर महाराजांची मूर्ती तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही नक्कीच सर्वप्रथम पाण्याने, त्यानंतर पंचामृताने, परत पाण्याने असं महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। त्याचबरोबर तुम्ही गळतीचा वापर सुद्धा या ठिकाणी करू शकता। आता गळतीचा वापर करून काही स्तोत्र मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे। तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला स्वामी स्तवन पठण करायचं आहे, त्यानंतर एक माळ महाराजांचा जप करायचा आहे, त्यानंतर गळती लावून आपल्याला एक वेळेला पुरुष सुक्ताचं पठण करायचं आहे, एक वेळेला आपल्याला श्री सुक्ताचं पठण करायचं आहे। आणि हे दोन्ही स्तोत्र पठण करत असताना फलश्रुती म्हटली नाही तरीही चालेल। मूर्तीवरती अभिषेक केल्यानंतर त्या पाण्याचं तुम्हाला काय करायचं आहे तर हे जे पाणी आहे तर ते तीर्थ समान तुम्हाला प्यायचं आहे। हा अभिषेक केलेलं पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य आणायला लागतं। तसं जर रोजच महाराजांची मूर्ती घरात असेल तर अभिषेक हा आपल्याला रोज करणं शक्य होत नाही, पण त्यामुळे गुरुवार ते गुरुवार किंवा तुम्ही महाराजांच्या प्रकट दिन आहे तर या निमित्ताने तुम्ही नक्कीच अभिषेक हा करू शकता। तर पहा, अभिषेक केल्यानंतर महाराजांचं विधियुक्त पंचोपचारे तुम्हाला पूजन हे करायचं आहे। आणि आता आपल्याला सेवा काय करायची आहे तर पहा, ज्यांची 11 दिवसांची सेवा सुरू आहे किंवा ज्यांची 21 दिवसांची सेवा सुरू आहे तर त्यांची सेवा ही उद्याच्या दिवशी पूर्ण होईल। पण ज्यांचा मासिक धर्म आलेला आहे, घरामध्ये सुतक आहे, तर अशा सर्वांनी त्यांचा मासिक धर्म पूर्ण झाल्यानंतर ती सेवा पूर्ण केली तरीही चालते।
मनामध्ये कोणत्याही प्रकारचा संकोच तुम्हाला ठेवायचा नाही की मी ही सेवा करते पण प्रकट दिनापर्यंत मी ती सेवा पूर्ण करू शकले नाही किंवा ती झाली नाही, मग आता मी कसं करू. तर महाराज बघा भक्तीचे भुकेलेले आहेत. तर तुम्हाला जरी मासिक धर्म सुरू असला तरी तुम्हाला महाराजांची सेवा करायची आहे. तर सेवा जी आहे तर ती तुम्ही मासिक धर्मामध्ये सुद्धा करू शकता. महाराजांना सुद्धा ही सेवा मान्य आहे. बऱ्याचशा स्त्रिया मासिक धर्मामध्ये ही सेवा करतात. तर बघा ज्यांची 11 दिवसांची श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताची पारायणाची सेवा सुरू आहे, 21 दिवसांची पारायणाची सेवा सुरू आहे, तर त्यांनी काही अडचण नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला पूजन केल्यानंतर महाराजांच्या समोर तुमची सेवा जी आहे तर ती पूर्ण करायची आहे. आणि ज्यांची आधीच काही सेवा झालेली नाही पण आता उद्याच्या दिवशी त्यांना सेवा करायची आहे तर त्यांनी उद्याच्या दिवशी एक मांडी श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचं तुम्हाला 1 दिवसीय पारायण करायचं आहे. किंवा तुम्ही जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये गेला तर तिथे तुम्ही सामूहिक पारायण सुद्धा केलं तरीही चालेल. तिथे बऱ्याचशा स्त्रिया येत असतात ज्या पारायण करतात एकत्रितपणे. आणि बघा घरी केलेल्या सेवेपेक्षा केंद्रामध्ये किंवा मंदिरामध्ये किंवा मठामध्ये केलेली सेवा ही 100 पटीने अधिक फळे आपल्याला देत असते. आता केंद्र जवळ नाहीये, आम्ही नाही जाऊ शकत किंवा काही अडचणी असतात तर अशा वेळेस तुम्ही पारायण घरी केलं तरीही चालेल. पण उद्याच्या दिवशी ज्यांना शक्य आहे त्यांनी जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये आवर्जून जावं. आता या सेवे व्यतिरिक्त तुम्ही कोणत्या सेवा करू शकता. तर स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करणं नाही शक्य झालं तर तुम्ही सेवेमध्ये नवीन आहात तर उद्यापासून तुम्ही नित्य सेवेला सुरुवात करा. रोज 3-3 अध्याय वाचा. 7 दिवसांमध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होतं आणि 3 अध्याय वाचायला फार काही वेळ लागत नाही. नित्य सेवेमध्ये रोज 3 अध्याय पठण केले जातात. 11 माळी जप केला जातो. 11 माळी जप करणं प्रत्येकाला शक्य होत नाही तर मी देखील 11 माळी जप करत नाही. मी जी सेवा करते स्वामी चरित्र सारामृताची त्यासोबत मी 1 माळ जो आहे तर तो महाराजांच्या मंत्राचा पठण करत असते आणि तो मंत्र जप देखील सुद्धा मी माझं काम सुरू असताना करत असते. त्यामुळे मी असं काही महाराजांसमोर नामस्मरण करत बसत नाही. अखंड जेव्हा जमेल तसं मी महाराजांचं नामस्मरण हे करत असते. तर तुम्ही देखील नामस्मरणाची ही सेवा करू शकता. ज्यांना शक्य आहे त्यांनी महाराजांसमोर बसून 11 माळी जप करावा. उद्याच्या दिवशी मी देखील 11 माळी जप करण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही देखील नक्की करा. कारण पहा 11 माळी जप करणं हे प्रत्येकाला रोज शक्य होत नाही. त्यामुळे उद्याचा दिवस हा चुकू नका. उद्या महाराजांचा प्रकट दिन आहे. महाराज आपले गुरु आहेत. गुरु आपल्याला बरंच काही देतात. त्यांचा आशीर्वाद त्यांचा पाठबळ आपल्या पाठीशी असेल तर अनेक संकटांपासून आपली मुक्तता होत असते. त्यामुळे गुरूंची सेवा आपल्याला चुकवायची नाहीये. आता ही जी सेवा आहे तर ती तुम्ही टप्प्याटप्प्याने करू शकता. असं नाही की एकत्रितपणे तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत. तर तुम्ही सकाळी स्वामी चरित्र सारामृताचं पारायण केलं तर दुपारी तुम्ही 11 माळी जप करा. त्यानंतर संध्याकाळी तुम्ही 11 वेळेला तारक मंत्राचं पठण करू शकता किंवा तारक मंत्र जो आहे तर तो तुम्ही मोबाईलवरती किंवा टीव्हीवरती लावून दिला आणि त्याचं श्रवण सुद्धा केलं तरीही चालेल. तुम्ही महाराजांची सेवाही करू शकता. त्याचबरोबर उद्याच्या दिवशी महाराजांच्या आवडीचा नैवेद्य दाखवायला विसरू नका. महाराजांना पुरणाची पोळी ही अत्यंत प्रिय आहे. महाराजांना कांदा भाजी सुद्धा आवडतात. त्यामध्ये त्याचबरोबर बेसनाचे लाडू आवडतात. तर महाराजांची एखादी तरी वस्तू जी आहे तर ती त्यांना आवडीचे त्यांच्या नैवेद्यामध्ये तुम्ही आवर्जून बनवा. आणि असं नाही की तुम्ही पुरणाचीच पोळी बनवावी. बेसनाचे कोणतेही पदार्थ तुम्ही बनवले तरी महाराजांना प्रिय आहेत. पण गोडामध्ये एखादा तरी पदार्थ तुम्ही बनवू शकता. जसं की खीर तुम्ही बनवू शकता. पिवळ्या रंगाची मिठाई, पिवळ्या रंगाचं फळ हे महाराजांना प्रिय आहे. तर त्या वस्तू सुद्धा तुम्ही महाराजांना उद्याच्या दिवशी नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता. आता या सेवा तुम्हाला घरी करायच्या आहेत. त्याचबरोबर ज्यांना केंद्रामध्ये जाऊन सेवा करणं शक्य आहे त्यांनी केंद्रात जाऊन सेवा कराव्यात. आता महाराजांची तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी आरती सुद्धा करायची आहे आणि त्यासोबतच महाराजांच्या प्रकट दिनाचं औचित्य साधून आपण काही वस्तूंचं दान करू शकतो. तर बघा महाराजांची आपण खूप सेवा करतोय. महाराजांचा स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करतोय. पण यासोबतच आपण जर काही दान धर्म केलं तर तेही महाराजांना अतिशय प्रिय आहे. यथाशक्ती दान धर्म करावं. तर बघा उद्याच्या दिवशी दान करण्यासाठी तुम्ही फळाचं दान करू शकता. तुम्ही 1 डझन केळी घेऊन जवळच असलेल्या केंद्रामध्ये जी केळी आहे तर त्याचं वाटप करू शकता. ज्यांना शक्य आहे त्यांनी मसाले भात किंवा खिचडी बनवावी आणि त्याचं पॅकिंग करावं. आणि ही खिचडी जी आहे तर ती तुम्ही जवळपास असलेल्या गरीब किंवा गरजू लोकांना दान करू शकता. असं नाही की केंद्रातच जाऊन तुम्हाला या वस्तू दान करायच्या आहेत असं काही नाहीये. उलट जे भुकेलेले असतात तर त्यांना तुम्ही अन्नदान करू शकता असं मी म्हणेन. त्याचबरोबर तुम्ही उद्याच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झालं तर श्री स्वामी चरित्र सारामृताची पोथी जी आहे तर त्या पोथीचं वाटप सुद्धा करू शकता. त्यामुळे तुमच्याकडनं नवीन सेवेकरी घडतील. ज्यांनी
यांनी जर ही सेवा केली त्याच्यावरती तर त्याचं पुण्य फळ हे तुम्हाला मिळेल. कारण आपण महाराजांच्या सेवेत आहोत. सेवेकरी व्हा, सेवेकरी घडवा हे आपलं ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे या गोष्टी तुम्ही महाराजांच्या प्रकट दिनाचं औचित्य साधून नक्की करायला हव्यात. ज्यांना शक्य आहे त्यांनी पाण्याचं वाटप करावं. पाण्याच्या छोट्या छोट्या बॉटल्स असतात तर त्या तुम्ही यथाशक्ती दान करू शकता. त्याने सुद्धा तुम्हाला भरपूर असं पुण्य लाभेल. कारण आता बघा उन्हाळा सुरू झालेला आहे तर या पाण्याच्या वाटपामुळे सुद्धा तुम्हाला महाराजांचे आशीर्वाद हे लाभतील. कारण महाराज जे आहे तर ते असं कधीच म्हणत नाहीत की माझी सेवा करा तरच मी तुम्हाला प्रसन्न होईल, तुम्ही माझी खूप मोठी सेवा केली तरच मी तुम्हाला प्रसन्न होईल. महाराजांना नामस्मरण प्रिय आहे, त्यासोबतच तुमचे कर्म सुद्धा तितकेच प्रिय आहेत. तर त्यामुळे तुम्ही चांगले कर्म करा, नक्कीच महाराज हे तुमच्या हाकेला धावून येतील. फक्त एक वेळेला तुम्ही अंतकरणातून श्री स्वामी समर्थ म्हणाला तरी सुद्धा सेवा ही पुरेशी आहे. महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी फक्त चांगल्या गोष्टी करा, चांगलं वर्तन ठेवा आणि चांगले कर्म करा. कोणाचं चांगलं करता नाही आलं तरी कोणाचं वाईट चिंतू नका. माझं चांगलं नाही झालं तर याचंही वाईट झालं पाहिजे असा विचार करू नका. कारण यामुळे सुद्धा आपण केलेल्या सेवेचं फळ हे आपल्याला मिळत नसतं. तर या काही सेवा ज्या आहेत तर त्या तुम्हाला महाराजांच्या प्रकट दिनाचं औचित्य साधून तुम्हाला उद्याच्या दिवशी करायच्या आहेत. आणि त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.